नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता तिरुपतीमध्ये आमचा दुसरा दिवस. आम्ही सगळेजण छान रेडी झालो आहोत, फोटोशूट करतोय आणि आमची आली होती बस. फोटोशूट केला आणि जाऊन बसलो बसमध्ये. सगळेजण एकदम ऑल सेट झालो. आम्ही होतो 18 जण, आमची छोटी मुलं धरून. तर एक बस आम्हालाच लागत होती 15 सीटची. त्याच्यानंतर मग झाले, मग आम्ही सगळ्यांनी अशी व्हिडिओ चालू केली हाय करायची. आमची पोरं तर खूप जास्त खुश होती, त्यांना तर मज्जाच आलेली. आम्ही बाहेर फिरायला घेऊन आलेलो तर सगळ्यांनी हाय केला, व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर आम्ही गजर केला तो तिरुपतीच्या नावाचा. तिरुपतीच्या नावाचा गजर करत आम्ही पोचलो पद्मावती मंदिर येथे. पद्मावती मंदिर येथे आम्हाला बाहेरून वाटलं खूप जास्त गर्दी आहे, पण आतमध्ये गेल्यावर तिकडे गर्दी खूप कमी होती. आमचं 1 तासात दर्शन झालं. तिथून निघालो आम्ही इस्कॉन टेम्पल मंदिरला आलो आणि तिकडे राधाकृष्णाची मूर्ती खूपच मस्त होती, मन भारावून गेलं. तिथून निघालो आलो कपिलेश्वर मंदिर येते आणि हे मंदिर आहे ना खूप मस्त आहे आणि बघण्यासारखं आहे. आम्ही आलो त्याच्यानंतर हे होतं पहिलं मंदिर. या पहिल्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो. ही होती आमची गँग, बघू शकता. मंदिरामध्ये आतमध्ये गेलो, इथल्या मंदिरातील देवाचं दर्शन घेतलं. इथून निघालो, पुढे आतमध्ये गेलो सेकंड मंदिरामध्ये. तिथे सेकंड मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही ते धबधबा बघितला, 5 रुपयाचा पास काढला आणि गेलो कपिलेश्वराच्या दर्शनाला. दर्शन घेतलं आणि रील्स बनवली आणि बाहेर निघालो, गाडीत येऊन बसलो. मग जे काय आम्ही निघालो ते बालाजीच्या दर्शनासाठी. हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पुढे पुढे चालत निघालो. तुम्ही पण बघताय ना, इथे होते आपले हनुमंतराया, त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो पुढे चालतोय. सगळ्या गाड्यांची चेकिंग चालू होती. एकूण एक आपल्या गाडीतली पिशवी इकडे स्कॅन करण्यासाठी घेऊन जावी लागते. मग आम्ही लाईनसाठी चेकिंगला गेलो. जेंट्स लेडीजसाठी वेगळी लाईन आहे. 15-20 मिनटं थांबलो. मग त्याच्यानंतर आमची बस आली. बसमध्ये बसलो आणि आम्ही ते जे डोंगर आहे ते चढायची सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो वरती. मग मी छोटीशी बट दिली. त्याच्यानंतर आम्ही लागलो दर्शन लाईनला लागलो. आम्हाला वाटलं कोणीच नाही, इकडे तर गर्दी खूप जास्त कमी होती. आम्हाला वाटलं गर्दीच नाही. आम्ही पटापट चला, आपलं दर्शन लवकर होईल असं बोलत आम्ही निघालो पुढे जातोय तरी काय आम्हाला दर्शनाची लाईन भेटत नाही. अरे किती लांब लाईन आहे काय कळतच नव्हतं. चालतोय तरी काय आम्हाला लाईन भेटत नाही. मग आमचा किशू पण हा लागला मस्तपैकी लाईनमध्ये धावायला. ही आहे माझी फॅमिली आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी दर्शन लाईनमध्ये चालतोय. आणि मग झालं. मग नंतर आम्ही निघालो पुढे चालत. तरी नाही, मग नंतर आम्हाला थोड्या वेळाने भेटली दर्शनाची लाईन आणि आम्ही जे काय बसलो आहे ना, ही खूप सारी गर्दी होती. थकून पाय दुखायला लागले आणि मग आम्ही इथे बसलो. त्याच्यानंतर 3 ते 4 तासांनी आम्ही ह्या हॉलमध्ये आलो आणि इथून पुढे पुन्हा आम्हाला 3 ते 4 तास दर्शनासाठी लागले. तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. आम्ही व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि असा होता हा आमचा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.